नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आवाज महामुंबईचा चॅनेल इम्पॅक्ट। लोणा कंत्राटी कामगारांना मिळाला न्याय। लोणा कंत्राटी कामगारांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित। तिसऱ्या दिवशी पनवेल तहसीलदार व खालापूर DYSP यांची यशस्वी मध्यस्थी। लोणा कंत्राटी कामगारांचे आमरण उपोषण बातमी 2 दिवसापूर्वी आवाज महामुंबई चॅनेलने दिली होती। या बातमीचा प्रभाव दिसून आला। या कामगारांना योग्य न्याय मिळावा यासाठी ही बातमी देण्यात आली होती। लोणा कंपनीतील कंत्राटी बेसिसवर सुमारे 20 ते 22 वर्ष काम करणाऱ्या कामगारांना कंपनीत कायम करण्यासह पगारवाढ व इतर अनुषंगिक मागण्यासाठी लोणा कंपनीतील 53 कामगार दिनांक 17 फेब्रुवारी 2025 पासून कंपनीच्या गेटसमोर बेमुदत आमरण उपोषणास बसले होते। पनवेलचे तहसीलदार इंगळे, खालापूर DYSP विक्रम कदम, रसायन पोलीस निरीक्षक संजय बांगर, कंपनी व्यवस्थापन आणि उपोषणकर्ते प्रतिनिधी व कामगार प्रतिनिधींच्या सोबत यशस्वी मध्यस्थी करून कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून 53 कामगारांना कायमस्वरूपी घेण्यात येईल। पैकी 10 जणांना 1 जानेवारी 2025 पासून कंपनीच्या पेरोलवर घेतलेल्यांना वाढीव पगार, नियुक्तीपत्र, पंचिंग कार्ड, कॅन्टीन सुविधा, 1 एप्रिलपूर्वी उर्वरित 43 कंत्राटी कामगारांना वाढीव पगार देण्यात येईल अशा पद्धतीची सकारात्मक चर्चा करून यशस्वी मध्यस्थी केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पनवेल तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली खालापूर DYSP विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर रसायनी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय बांगर, संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते, उपोषणकर्त्यांचे नेतृत्व करणारे लाडिवली ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, लोणा इंडस्ट्रीज लिमिटेडचे पर्सनल मॅनेजर विकास भगतकर, मॅनेजर रमेश बर्गे, संदीप गुप्ते, समीर भालेकर आणि उपोषणकर्ते कामगार प्रतिनिधी संजय पाटकर, निलेश जाधव, सतीश मोरे, अजय कालेकर, सतीश पाटील यांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक 19 जानेवारी रोजी रसायनी पोलीस ठाणे येथे झालेल्या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले आहेत। यामध्ये 53 कामगारांना कंपनीत कायमस्वरूपी परमनंट करून घेण्याचे लोणा कंपनीच्या व्यवस्थापनाकडून मान्य करण्यात आले असून सन 2025 मध्ये 10 कामगार, 2026 मध्ये 10 कामगार, 2027 मध्ये 10 कामगार आणि 28 मध्ये उर्वरित कामगार अशा पद्धतीने घेतले जातील। 1 जानेवारी 2025 पासून कंपनीच्या पेरोलवर घेतलेल्या कामगारांना पुढील 4-5 दिवसात अपॉइंटमेंट लेटर, पंचिंग कार्ड व इतर सर्व सुविधा देण्यात येतील। तसेच परमनंट कामगारांचे मासिक वेतन 30,000 रुपयांची मागणी व कंपनीचे मालक देशाबाहेर असल्यामुळे तहसीलदारांच्या मध्यस्थीने तात्काळ 25,000 रुपये 1 जानेवारी 2025 पासून लागलेल्या कामगारांना मासिक वेतन देण्यात यावे व उर्वरित 5,000 रुपये फरकाबाबत कंपनीच्या मालकांसोबत चर्चा करून पुढील 15 दिवसात निर्णय घेऊ शकते असे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले। 53 कामगारांपैकी पहिले 10 कामगार कंपनीच्या पेरोलवर घेतल्यानंतर उर्वरित 43 कामगारांना 1 एप्रिल 2025 पासून पगारवाढ देण्यात येईल। मात्र यासाठी कामगार प्रतिनिधी स्वतः कामगार आणि कंपनी मॅनेजमेंट यांच्यामध्ये बैठक घेऊन मार्च 2025 महिन्यापर्यंत कामगार आयुक्त पनवेल किंवा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी पनवेल यांच्या समक्ष मांडणी करून वेतनवाढ निश्चिती करून 1 एप्रिल 2025 पासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येईल असे सांगताना तहसीलदारांनी उपोषणकर्त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर उपोषणकर्त्यांनी 31 मार्चपर्यंत सदरचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करीत असल्याचे सांगितल्यानंतर तहसीलदार, DYSP व सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी बैठकीच्या ठिकाणी तर तहसीलदारांचे प्रतिनिधी गुळसुंदे, तलाटे नहिदा जरीन आणि पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांना शीतपेय देऊन उपोषण सोडवले। यावेळी महेश पाटील यांनी कामगारांच्या हक्कासाठी सातत्याने प्रयत्न करणारे कामगार नेते, तहसीलदार, DYSP, लोणा कंपनी व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासन, गुळसुंदे ग्रामपंचायत सरपंच सदस्य, आपटा ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य व सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींचे आभार मानले। सर्व कामगारांनी आवाज महामुंबई चॅनेलचेही आभार मानले आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धर्मेंद्र प्रधानसह तृप्ती भोईर, पनवेल। आपला भाऊ, आपली बहीण, आपलं गाव आणि आपला परिवार, त्याने खूप काही होतं, खूप काही शक्य आहे। जेव्हा राजकारण विरहित, जेव्हा एखाद्या उद्देशासाठी सर्व लोक, स्त्री पुरुष जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा गाव करे ते राव करू शकत नाही ही प्रचिती पाण्याच्या बाबतीत आपल्याला आली। अशा बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात जर गावाने ठरवलं तर। आणि माझा तर तो राजकीय पिंड नाहीये की मी राजकारण्यांना बोलवेन किंवा राजकारण्यांना हे करेन।
सो तुम्हीही तेवढा करा राजकारण. शेवट म्हणजे जेव्हा डिक्लेअर होतो ना तेव्हा त्या 8-10 दिवस काय करायचं ते करा, गोंधळ घालायचं तर घाला. त्याच्यानंतर पुन्हा आमचं गाव एक, आमचं कुटुंब एक, अशा पद्धतीने राहूयात जरा, म्हणजे प्रश्न नक्की सुटतील. ती ताकद बघून नक्की तिकडे आहे ना, आता पुढच्या लोकांना तुमची प्रेरणा मिळेल. पुढचे जे काही इंडस्ट्रियल एरिया आहे तिथे प्रेरणा मिळेल. कारण तो मला सल्ला असा आला लोणाकडून की साहेब लोकांचे माथे नका भडकवू, पोरांना हेही सांगा की चांगले कामं करा. कंपन्या एकतर थांबत नाहीत, कंपन्या बंद पडतात, असं करून कंपन्या बंद पडू शकतात. पण जिथे कामगार किंवा स्थानिक लोकांना स्थानच नसेल असे कारखाने आम्हाला काय उपयोगाचे आहेत? असे उपयोगाचेच नाही ना. जिथे तुम्ही बाहेरचे, म्हणजे मला आता मगाशी कोणतरी बोलला की मॅनेजमेंट पोस्टला जेवढे काय अधिकारी मंडळी आहेत ती जवळजवळ 80% बाहेरची आहेत. स्थानिक पोरं नाहीत आमच्याकडे. कोण इंजिनियर नाही आहेत, मेकॅनिकल इंजिनियर नाही आहेत का, असं BSc IT केमिस्ट वगैरे काहीच नाही आहेत. ह्या कंपन्यांची, म्हणजे मी लोणा फक्त बोलते असं नाही, पण कंपन्यांची जबाबदारी, कारखान्यांची जबाबदारी आहे, कारखानदारांची जबाबदारी आहे की त्यांच्या CSR फंडमधून तुम्हाला रोजगार उद्युक्त केलं पाहिजे, तुम्हाला प्रशिक्षण दिली पाहिजेत. माझ्यासोबत कधी आलात तर आम्ही ह्यांना दोघे-तिघांना नेलं होतं, ताई राजश्री ताईला नेलं होतं, विजयाताई, वाघेताई अशा 5-6 जणी माझ्यासोबत गेल्या होत्या. टाटा स्टील फाउंडेशन, म्हणजे टाटा स्टील माहिती असेल तुम्हाला सावरोलीची, तिथे मी ह्यांना प्रत्यक्ष अनुभव कथन करायला नेलं होतं की टाटा स्टील फाउंडेशन काय करते, महिला बचत गटांना शिकवते, त्यांच्या खर्चाने बोलवते, त्यांच्या खर्चाने ते सगळं करते आणि त्यांना एक चांगलं मार्गदर्शन 12 दिवसाचा तो कोर्स आहे तो कोर्स करवते त्यांच्या खर्चाने. मग आमच्या इंडस्ट्री का करत नाहीत? हे सर्व इंडस्ट्रीने केलं पाहिजे, पण आमच्या इंडस्ट्री न करण्याचं कारण असं आहे की माझ्या गावात कुणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा याच्यावरून आमच्या लावालावी होतात. मला दिलं तर त्याच्या पोटात दुखतं, त्याच्या पोटात दुखलं की त्याच्या पोटात दुखतं, आणि मग तसं झालं की आमच्यामध्ये भांडण, तिकडे तिसऱ्याचा लाभ. ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती व्हायची नसेल. पुन्हा सांगतो, एकीचं बळ सगळ्यात मोठं फळ. वा.